आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। भाजप पक्षप्रवेशाबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने मी आता पुढचा विचार करेन, नाहीतर मूळ राष्ट्रवादीचं काम करेन। भाजप पक्षप्रवेशाबाबत एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहाने काम करेल। एकनाथ खडसे काय बोलले माहिती नाही, मात्र त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। खडसे साहेब आमच्या सोबतच राहतील, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, बॅनरवर एकनाथ खडसेंसह शरद पवार आणि रोहिणी खडसे यांचा देखील फोटो। शरद पवारांचा आजपासून 4 दिवस कोल्हापूर दौरा, पवारांच्या स्वागताला समरजित घाटगे यांची देखील हजेरी। समरजित घाटगे उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार। माझा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मराठवाड्यातील आणि विदर्भातील पूरस्थितीवर आणि पावसावर लक्ष, अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय, लवकरच पंचनामे केले जाणार। अजित पवारांची TV9 मराठीला माहिती। मी लाडकी बहीण योजनेला चॅलेंज केलं असं म्हणणं चुकीचं, काँग्रेसच्या विचारांशी सहमत, मात्र पदाधिकारी नाही, वडपल्लीवार यांची प्रतिक्रिया। अमोल कीर्तीकरांच्या याचिकेवर वायकरांना 4 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या निकालाप्रकरणी 3 ऑक्टोबरला पुढील सुनावणी। शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांची अखेर बदली, अनिल पाटील सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी। गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वाटण्याचा मार्ग मोकळा, कंत्राट देताना सर्व अटींची पूर्तता केल्याच्या सरकारच्या भूमिकेवर हायकोर्टाची सहमती।